नुकत्याच झालेल्या पुतीनच्या भारत दौऱ्यामध्ये भारताने पुतीनला साधी बुलेट प्रूफ सेफ्टीही नसलेल्या फॉर्च्युनर मध्ये बसवून खूप मोठी चूक केली आहे असे अनेक लोक सांगत आहेत. पण असे करून भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक खूप मोठी खेळी खेळली आहे. ती जाणून घेण्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बाहेरच्या शाळेच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका. मोदीजींच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये प्रामुख्याने युकेची रेंज रोवर आणि जर्मन कंपनी मर्सिडीज मेबॅकचा प्रामुख्याने समावेश आहे आणि या दोन्हीही युरोपियन कंपन्या आहेत. युक्रेन युद्धामुळे युरोपियन देशांनी रशियावर कठोर निर्बंध लावले आहेत, ज्यामध्ये या दोन्ही देशांचा समावेश आहे. भारताने पुतीनना फॉर्च्युनर मध्ये बसवून जगाला न कळत हा संदेश दिला आहे की मोदी पुतीनची मैत्री अमेरिकेतील नाटो संघटनेतील देशांसाठी पुढे जाऊन डोकेदुखी ठरू शकते. आणि ज्या प्रकारे रशियन सुरक्षा एजन्सीने पुतीनला फॉर्च्युनर मध्ये बसण्याची परवानगी दिली, यावरून भारत रशियाचे संबंध किती बळकट आहेत हे नरेंद्र मोदींनी संपूर्ण जगाला दाखवून एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारण्याचे काम केले आहे. मग टोयोटा फॉर्च्युनर ही कोणत्या देशाची कंपनी आहे हे तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.